शक्तिपीठ महामार्ग MSRDC शक्तिपीठ महामार्गासाठी 11 जिल्ह्यामध्ये सुरुवात होऊ शकते शेतमोजणीला आणि या कामाला लवकरच सुरुवात होऊ शकते। आपण याचे डिटेल बघणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, शक्तिपीठ महामार्गाने महत्त्वाची शक्तिपीठे जोडली जाणार आहेत आणि हा महामार्ग जो आहे वाशिम जिल्ह्यातील जो तीर्थक्षेत्र आहे पोहरादेवी, तर पोहरादेवीला जोडू शकतो। आणि मित्रांनो, हा वर्ध्यापासून सुरू होतो, त्यानंतर केळझरचा गणपती, कळंबचा गणपती, सेवाग्राम, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी तसेच माहूरमधील जे आहे तर ते रेणुकादेवी या शक्तिपीठांना जोडेल। आणि हे सगळं मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की पोहरादेवीला आता 700 करोड रुपयाचे काम सेवालाल महाराज मंदिर आहे, जे आपला नंगारा भवन आहे, त्याचे काम मित्रांनो चालू आहे। तर त्या माध्यमातून पोहरादेवी शक्तिपीठाला देखील या शक्तिपीठ महामार्गाद्वारे जोडल्या जाईल। महाराष्ट्रातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, ज्याला येत्या 15 दिवसात संयुक्त मोजणी जॉईंट मेजरमेंट सर्व्हे IMS सुरू केले जाणार आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी थांबवण्यात आलेल्या या प्रकल्पाला आता नव्याने चालना देण्यात आली आहे। नागपूर ते गोवा हे अंतर केवळ 11 तासामुळेच या प्रोजेक्टच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे आणि या महामार्गाच्या उभारणीसाठी भूसंपादन प्रक्रियेची हालचाल वेगाने सुरू करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ MSRDCने भूसंपादनासाठी पुढील दिशा जी आहे संबंधित सर्व विभागांना तशा सूचना दिलेल्या आहेत। या प्रोजेक्टमध्ये MSRDCच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा महामार्ग हा 802 किलोमीटर लांबीचा असून महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमधून जातो, परंतु कोल्हापूर जिल्हा वगळता इतर 11 जिल्ह्यांमध्ये लवकरच याची संयुक्त मोजणी सुरू होईल। मित्रांनो, या महामार्गासंदर्भात जे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील बरेच शेतकऱ्यांनी याला विरोध केला आहे आणि मागील वर्षी सप्टेंबरमध्ये सरकारला भूसंपादन जी अधिसूचना स्थगित करावी लागली होती आणि त्यामुळे या भागातील प्रक्रिया थांबवण्यात आली होती। मात्र उर्वरित भागात प्रकल्प राबवण्यासाठी आवश्यक त्या हालचाली सध्या आपल्याला सुरू असलेल्या दिसतात आणि या संदर्भात आपण पाहतो की कालच कोल्हापूर या ठिकाणी जे आहे तर ते 12 मार्चला याचा संदर्भातला मोर्चा जो आहे तो मुंबईला राहणार आहे। MSRDCने या प्रकल्पाच्या संयुक्त मोजणीसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा आणि प्रत्यक्ष मोजणीचे काम लवकरात लवकर सुरू होईल, त्याकरिता अधिकृतरित्या राज्य शासन आणि केंद्र सरकार याच्यातील सहकार्यामुळे या प्रकल्पात अंमलबजावणीसाठी लवकरात लवकर प्रयत्न केले जाणार। शक्तिपीठ महामार्गासाठी 86,300 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे आणि या प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया मागील वर्षापासून 12 जिल्ह्यांमध्ये 27 भूसंपादन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती। मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी हा प्रकल्प स्थगित करण्यात आला होता, त्यामध्ये अनेक तांत्रिक आणि शासकीय प्रक्रिया रखडल्या होत्या। आता संयुक्त मोजणी पूर्ण होताच प्रत्यक्ष भूसंपादन सुरू होणार आहे। मित्रांनो, शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समिती आणि त्यांना मिळणाऱ्या भरपाईबाबत अनेक तक्रारी होत्या, तसेच जमिनीच्या दराबाबत स्पष्टता नव्हती, त्यामुळे सरकारने यावर पुनर्विचार करत हा प्रकल्प थांबवला होता। मात्र आता नव्याने चर्चा करून योग्य भरपाई आणि पुनर्वसन याविषयी सुस्पष्ट धोरण आखले जाण्याची शक्यता आहे आणि यामध्ये फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत संयुक्त मोजणी पूर्ण प्रक्रिया सुरू केली जाईल आणि मार्च 2025 पर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात राहू शकते। भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असेल मार्च 2025 पर्यंत। तसेच 2026ला सुरुवातीस महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकते आणि 2029 पर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। शक्तिपीठ महामार्गामुळे पर्यटन वाढेल, धार्मिक स्थळांना गती मिळेल आणि अंतर्गत वाहतूक आणि व्यापार अधिक वेगवान होऊ शकतो। रोजगार संधी वाढू शकते, विशेषतः महामार्गालगतच्या भागामध्ये औद्योगिक संधी उपलब्ध होतील। गोवा आणि नागपूर यांच्यातील वाहतूक जलद आणि किफायतशीर होऊ शकते। अशा प्रकारे शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प हा महाराष्ट्राच्या वाहतूक आणि धार्मिक पर्यटनासाठी एक क्रांतिकारी बदल होऊ शकतो। परंतु हा प्रोजेक्ट मित्रांनो, याला शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समिती याचा विरोध होताना आपल्याला दिसतो आहे। मित्रांनो, या संदर्भात जे आहे तर या शक्तिपीठ महामार्गाला कुठेतरी आपल्याला राजकीय वळण देखील लागल्यासारखं वाटतं आहे, कारण महायुतीमधील जे आहे तर महायुतीचा हे धोरण आहे की शक्तिपीठ महामार्ग समृद्धीप्रमाणे बनावा आणि कुठेतरी याला राजकीय विरोध होताना याच्या दोन्ही बाजू आपल्याला असलेल्या दिसतात। ही होती छोटीशी अपडेट। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।